स्टार्ट. नमस्कार. आणि सुप्रभात. आता आपण इथे जलदुर्ग ॲग्रो रिसॉर्ट हे हडशी लोकेशनला आहे आणि इथे काल आम्ही नाईटचा स्टे केलेला आहे तिघं मित्र मिळून आणि खूप छान इथे फॅसिलिटी आणि मस्त चिल झालो आम्ही काल. आणि आपल्यासोबत ह्या ओनरचे जे हे आहेत आपले इथले ओनर आहेत प्रॉपर्टीचे. नमस्कार. नमस्कार. मला सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव संदीप पायगुडे आणि काशिक गाव आहे आमचं आणि या गावामध्ये हडशी लेक आहे. त्या हडशी लेकच्या लागूनच आमची प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी आम्ही जवळजवळ 4-5 वर्ष चालू केली, 4 वर्षापूर्वी चालू केली. आणि इथे आमचं एक थीम अशी आहे की ऑथेंटिक महाराष्ट्रीयन थालीज, म्हणजे लोकांना जे आपलं खाद्य संस्कृती आहे ती लोकांना कळावी. आणि ते आपल्या थाळीमध्ये चिकन थाळी असेल, मटण, मासे किंवा मग मासवडी थाळी आमची स्पेशल आहे इथं, आम्ही ती लोकांना देतो. आणि सगळं प्रॉपर चुलीवरच शिजवलं जेवण असतं आमचं. आणि आमच्याकडे काही कॉटेजेस आहेत, लेक व्ह्यू कॉटेजेस आहेत, त्यासाठी फॅमिली आणि कपलसाठी सुद्धा आहेत. थोड्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी पण, रायफल शूटिंग, रिव्हर्स, अशा ॲक्टिव्हिटीज आहेत आमच्या. मला जेवणावरून विचारायचं आहे की जसं आपण बरेच नॉनव्हेजचं हे केलं पण बरेच लोक व्हेजिटेरियन असतात, मग त्यांच्यासाठी काय आपल्याकडे option आहे का? व्हेजिटेरियनसाठी त्यांना मासवडी जो हा प्रकार आहे तो ॲक्च्युली पूर्वेकडचा आहे आणि तो ॲक्च्युली आयुर्वेदिक पण असतो. त्यामध्ये जे सारण असतं, त्यामध्ये तीळ वगैरे बाकीचे प्रकार असतात त्यामध्ये, आणि ते थंडीमध्ये खूप चांगलं असतं, म्हणजे तिळामध्ये उष्णता असतं, त्यामुळे ते आयुर्वेदिक आहे. आणि तो व्हेजिटेरियनला एकदम खूप छान. मासवडी म्हणजे कसं नाव आहे, प्रत्येकाला असं वाटतं की नाही काहीतरी नॉनव्हेजचा प्रकार आहे, नाही का? त्या वडीचा मासवडी म्हणजे माशाचा प्रकार, माशाचा आकार असतो वडीला. त्याला तो ज्यावेळेस वडी बनवतात ना त्यावेळेस ती अशी माशाचा त्याला आकार दिला जातो आणि मग ती कट केली जाते. अच्छा. ऍक्च्युली व्हेजिटेरियन साठी नॉनव्हेजचा थोडासा फील रस्सा आणि ती भाकरी आणि सगळं मासवडी सगळं प्रिपरेशन म्हणजे मिसेस करतात आणि घरगुती सगळे मसाले असतात आणि आपले सगळे जे काही मसाले आहेत ते म्हणजे चिकन मसाला म्हणा किंवा जो घरगुती आपण जो इतर मसाले वापरतो ते सगळे मी घरी बनवते. म्हणजे विकत असा कुठलाच मसाला मी आम्ही पण मगाशी बघितलं, मी स्वतः बनवत होते नाही का. हो. आणि काल आपण जेवण केलं तर नाही का आपल्याला टेस्ट माहितच आहे. आणि चुलीवरचं आपल्याकडे चिकन वगैरे बनतं, सगळं चुलीवरचं. आपली भात पण आम्ही चुलीवर बनवतो, भात पातेल्यामध्ये. सुद्धा पातेल्यामध्ये प्रॉपर आणि चुलीवर. आपल्या प्रॉपर्टीमध्ये रूम्स किती आहेत आपल्या तिथे कॉटेज? आपल्याकडे 5 रूम्स आहेत आणि साधारण एक 15 ते 16 लोकांची कॅपॅसिटी आहे त्यामध्ये 3 कॉटेजेस आहेत फॅमिली कॉटेजेस आणि 2 कॉटेजेस कपल्ससाठी. आणि आपल्याच्या म्हणजे प्रॉपर्टी जवळपास काय काय आहे? म्हणजे प्रॉपर्टी जवळपास तुम्हाला पाहण्यासारखं भरपूर काही आहे. इथं 3 किल्ले आहेत, तिकोना, तुंग, लोहगड, आणि इथं सत्य साईबाबाचं एक मंदिर आहे, ते खूप छान पाहण्यासारखं आहे. आणि पावना लेक आहे. इथं सकाळी तुम्हाला सनराईज खूप छान दिसतो, समोर डोंगरात एकदम सनराईज खूप छान दिसतो आणि सनसेट बघायला तुम्हाला पावना लेकला एकदम छान आहे. धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. आणि आम्ही खरंच एन्जॉय केला आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी एकदम टॉप नॉच होती. काल आम्हाला म्युझिक सिस्टम लागत होतं, तर त्यांनी म्हणजे पुरेपूर प्रयत्न केला प्रत्येक गोष्टी पुरवायचा आणि ते म्हणजे करून दिला सगळ्या ज्या फॅसिलिटी होत्या. इव्हन सर्व्हिस, फूड एकदम एक्सलंट होतं. धन्यवाद. आणि आम्ही नक्की विजिट करू विथ फॅमिली. थँक्यू. थँक्यू.